सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। आपण सगळेच जण सृष्टीचा भाग आहोत, पण या सृष्टीला गती देण्याचं काम निर्माण करते ती एक स्त्री। परमेश्वराने स्त्रीला मातृत्व हे एक मोठं वरदान दिलेलं आहे। मुलाला जन्म देणं, त्याची जडणघडण करणं हे काम एक स्त्री, एक आई खूप छान पद्धतीने करतच असते। परंतु आपल्या शास्त्राने अतिशय द्रष्टेपणे विचार करून गर्भातच संस्कार करण्याची किंवा या गर्भावर गर्भसंस्कार करण्याची जी पद्धत आहे आणि हा जो अभ्यास आहे याची पायाभरणी केलेली दिसते। याचं उत्तम उदाहरण आपल्या पुराणात सुद्धा आपल्याला सापडतं। अभिमन्यूने चक्रव्यूह भेदण्याचं जे प्रशिक्षण आहे ते गर्भातच मिळवलं असं म्हणतात की यावरूनच गर्भसंस्काराचं साधारण महत्त्व काय आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल। आजच्या सखी सह्याद्रीच्या भागातून याच विषयाचा आपण मागोवा घेणार आहोत। पाहूया आजचा विषय काय आहे तो। आज आपण बोलणार आहोत गर्भसंस्काराचे महत्त्व या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये या विषयावर अतिशय तज्ञ असलेली एक सखी आहे। आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर हर्षा दत्तात्रेय कुलकर्णी, MD आयुर्वेद। नमस्कार मॅडम। नमस्कार। कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते। थँक्यू, धन्यवाद। आणि मी म्हटलं त्याप्रमाणे की गर्भसंस्कार हा विषय खरंच फार महत्त्वाचा आहे आणि तो जाणून घेणं आवश्यक आहे। तेव्हा आजच्या भागातून हर्षा मॅडम या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। सर्वप्रथम त्यांची ओळख करून देते। हर्षा कुलकर्णी मॅडम 2007 पासून आयुर्वेद क्षेत्रात सेवानुभव आहे। ठाणे मुलुंड येथे आयुर्वेदिक दवाखाना आणि पंचकर्म उपचार केंद्र आहे। 12 वर्षापासून गर्भसंस्कार उपक्रमाद्वारे अनेक दाम्पत्यांना त्यांनी वेळोवेळेला मार्गदर्शन केलेलं आहे। स्वस्थ मातृत्व या ऑनलाईन उपक्रमाद्वारे स्वतः तसेच अन्य विषय तज्ञ फिजिओथेरपिस्ट असतील, समुपदेशक परदेशातील गर्भिणी महिलांना योग्य मार्गदर्शन त्या वेळोवेळी करतात। विविध सामाजिक संस्थात मोफत गर्भसंस्कार शिबिराचं सुद्धा त्यांनी आयोजन केलेलं आहे। या उपक्रमात 200हून अधिक लोकांना वेळोवेळेला मार्गदर्शन केलेलं आहे, ज्यातून आयुर्वेद दिनचर्या, ऋतुचर्या, प्रकृती या विषयांबद्दल मार्गदर्शन केलंय। ऋषिकुल विद्यालय मुलुंड तसेच संस्कार शाळा व अंकुरम या पूर्व प्राथमिक शाळांमध्ये सल्लागार म्हणून सुद्धा त्यांचा सेवानुभव आहे। अनेक मासिकातून स्वास्थ्य विषयक प्रबोधनपर लेखन त्यांनी केलेलं आहे। आज सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात गर्भसंस्काराचं महत्त्व या विषयावर ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। आपण शब्द म्हणतोय गर्भसंस्कार, तर मुळातच गर्भसंस्कार म्हणजे काय आणि आजच्या काळात ही संकल्पना कशी लागू पडते किंवा त्याचं महत्त्व काय काय सांगाल? नमस्कार चैताली। नमस्कार दर्शकांनो। गर्भसंस्कार हा शब्द 2 शब्दांपासून बनलेला आहे, गर्भ आणि संस्कार। गर्भ म्हणजे बाळ जेव्हा माताच्या उदरात असतं या 9 महिन्याच्या काळात त्याला गर्भ अशी संज्ञा दिली जाते। संस्कार म्हणजे गुणात केला जाणारा बदल। गुणात बदल कसा केला जाईल त्याचं जे शास्त्र आहे, गर्भाच्या गुणात बदल कसा होईल त्याचं जे शास्त्र आहे ते गर्भसंस्कार। आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या संस्कारांचा उल्लेख आहे। त्याच्यात गर्भधान संस्कार हा पण एक संस्काराचा उल्लेख आहे। याच्या पुढे जाऊन उपनिषदांमध्ये, अथर्ववेद, आयुर्वेद याच्यामध्ये व आपल्या दैनंदिन जीवनात काही अशा रूढी वगैरे होत्या ज्याच्यात गर्भसंस्कार या प्रकल्पनेचा समावेश आधीपासून होता। जेव्हा गर्भाधान करायचं असतं त्याच्या आधी, गर्भधारणेच्या आधी दाम्पत्याने काय फॉलो करावं, आचार विचार, जीवनशैली कशी सात्विक ठेवावी, 9 महिन्याच्या काळात त्यांची काय आचारसंहिता असावी व बाळ जेव्हा खूप लहान असतं तेव्हा कसं वागावं, ही सगळी आचारसंहिता किंवा कोड ऑफ कंडक्ट म्हणजे गर्भसंस्कार हे असं थोडक्यात सांगता येईल। बरोबर। ह्याच्यामध्ये आहाराचा समावेश होईल, विहाराचा, योगशास्त्र किंवा ध्यान, जप या सगळ्यांचा समावेश एकत्र गर्भसंस्कार या शास्त्रात होईल। नक्कीच, मला वाटतं खूप छान पद्धतीने आपण सांगितलं की नेमका गर्भसंस्कार या संकल्पनेत कुठल्या गोष्टी येतात। आता मला पुढे जाऊन मॅडम हे विचारायचं आहे की आता तुम्ही वैदिक संस्कृतीचा उल्लेख केलात, उपनिषदांचा उल्लेख केलात, तर एकंदरच भारतीय संस्कृतीमध्ये या गर्भसंस्काराचं किती आणि कसं महत्त्व राहिलंय काय सांगाल? भारतीय संस्कृती किंवा वैदिक संस्कृती आपण जी म्हणतो ती संस्कृती बनलेली आहे ऋषी मुनींच्या जीवनांवरून, त्यांच्या जीवन उपदेशावरून। तर हा जो जीवन उपदेश आहे तो सर्व मानव कल्याणासाठी होता। त्याच्यात आरोग्य, मानसिक व शारीरिक, त्याच्याच अनुषंगाने आध्यात्मिक
हे तीनही वस्तूंचा म्हणजे बॉडी माइंड सोल आपण जे म्हणतो या तिन्हींचा समावेश याच्यामध्ये होतो. भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला अनेक अशी उदाहरणं मिळतात. उपनिषदांचा तुम्ही उल्लेख केला तर उपनिषदात एक उपनिषद आहे गर्भोपनिषद. हे गर्भोपनिषद पूर्ण फक्त या 9 महिन्याच्या गर्भ कालावधीसाठी लिहिलेलं गेलेलं आहे. ह्याच्यात अनेक वर्षांपूर्वी गर्भाची वाढ माताच्या उदरामध्ये कशी होत असते, दर महिन्याला कशी होत असते हे सुद्धा लिहिलेलं आहे. आणि त्यासाठी माता व पिता दोघांनी गर्भधारणेच्या आधी काय पाळावं, काय खावं, कशी जीवनशैली ठेवावी, कशी शरीर शुद्धी ठेवावी हे सगळं त्याच्यात मेन्शन आहे. एवढंच नाही, त्याच्यात गर्भाचा एक संवाद आहे. गर्भ जणू मातेला सांगतोय, पोटातून मातेला गर्भ सांगतोय की मी अनेक अनेक पोटातून आता तुझ्या पोटात आलोय आणि आता या जीवनात मला तू अशी संधी दे की मी माझं जे सर्वात मोठं ध्येय आहे, मोक्ष प्राप्तीचं ध्येय आहे, ते मी आता पूर्ण करू शकेन अशी प्रार्थना मी तुला करतोय. तर हे एवढं खोल आणि एवढं विविधलक्षी हे शास्त्र, गर्भशास्त्र आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये आधीपासूनच आहे. खूप छान. आणि आपल्याला याचा अंदाज येत नाही, तुम्ही उपनिषदातला हा उल्लेख केलात की इतकं खरं तर सखोल ज्ञान आपल्या संस्कृतीने आपल्याला बहाल केलेलं आहे आणि ते जाणून घेणं खरंच आपल्या सगळ्यांचं कर्तव्य असं मला वाटतं. आता मॅडम मला पुढच्या प्रश्नाकडे यायचं आहे की आत्ताच तुम्ही महिन्यांचा उल्लेख केलात की साधारण हा जो मासांचा कालावधी आहे 9 महिन्यांचा, तर यामध्ये साधारण स्त्रीची गर्भसंस्काराच्या दृष्टिकोनातून कशी दिनचर्या असायला हवी, काय सांगाल याविषयी? दर महिन्याला पहिल्या महिन्यापासून दुसऱ्या तिसऱ्या दर एक महिन्याला बाळाच्या शरीरामध्ये काही अंग प्रत्यंग विशेषरित्या विकसित होत असतात. माताच्या शरीरात सुद्धा काही बदल होत असतात. फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर, थर्ड ट्रायमेस्टर या सगळ्या 3-3 महिन्यांच्या कालावधीमध्ये वेगवेगळे चेंजेस होत असतात मानसिक व शारीरिक दोन्ही पातळींवर. तर पहिल्या महिन्यात सांगायचं तर प्रथम मास हा खूप सेन्सिटिव्ह पिरियड असतो. या महिन्यात गर्भिणींनी खूप पोषक आणि सुपाच्य असाच आहार घ्यायला पाहिजे, कुठलेही श्रम टाळायला पाहिजे. दुसऱ्या व तिसऱ्या महिन्यात सुद्धा गर्भ शरीरामध्ये अजून स्थिर झालेलं नसतं किंवा आध्यात्मिक स्तरावर म्हणायचं तर गर्भ अजून या जीवनात पण स्थिर झालेलं नसतं. तर या 2 महिन्यात सुद्धा गर्भाची रक्षा व्हावी म्हणून गर्भरक्षा मंत्र किंवा खूप सारे श्लोक, मंत्र, जप वगैरे करावा आणि सतत एक सकारात्मक मानसिकतेमध्ये राहावं. तिसरा महिना एकदा झाल्यावर गर्भाची आता स्थिरता होते. आता गर्भाला खूप सारं पोषण हवं असतं, खूप सारा विकास आता होणार आहे. तर या 4थ्या, 5व्या आणि 6व्या महिन्यात बुद्धीला बळ देईल, चालना देईल अशा प्रवृत्तींमध्ये स्वतः रुजावं आणि 9व्या महिन्यापर्यंत हे आता कंटिन्यू ठेवायचं आहे. 9व्या महिन्याच्या काळात विशेषतः डिलिव्हरी किंवा लेबर खूप सोयीस्कर होईल, सिंपल होईल त्यासाठीचे अनेक उल्लेख आपल्या शास्त्रांमध्ये आहे, आयुर्वेदात आहे. आता मॉडर्न मेडिसिनमध्ये किंवा मॉडर्न रिसर्चमध्ये याच्यावर खूप सारा रिसर्च पण होत आहे. मला वाटतं आणि हे फार महत्त्वाचं आहे की कुठल्या महिन्यात तुम्ही म्हणालात तसं पहिला असेल, दुसरा असेल, तिसरा असेल. आत्ता एक उल्लेख आला की नेहमी या सखीने एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवणं किंवा आशावादी दृष्टिकोनातून जगणं महत्त्वाचं आहे. तर अलीकडच्या काळात मॅडम आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे जे स्पर्धेचं युग आहे, प्रत्येक स्त्रीला मग ती ज्यावेळेला गरोदर असते त्याही वेळेला नोकरीला जावं लागतं. अनेक प्रकारचे तणाव तिच्या डोक्यावर सतत असतात. तर मग हे मानसिक स्वास्थ्य या 9 महिन्याच्या कालावधीत तिने उत्तम राखण्यासाठी आणि मग ते बाळापर्यंत जाण्यासाठी काय उपाय सुचवाल आपण? हो, नक्कीच. आजच्या जीवनामध्ये खूप वेगाने बदल होत आहेत. वेगाने जेव्हा बदल होतात त्या बदलांना जोडून राहण्यासाठी सगळ्यांच्या मनात खूप तणाव असतो. स्पर्धा तर आहेच, परंतु कारण हा तणाव आहे, मानसिक स्वास्थ्याचं महत्त्व अजून जास्त आहे. तर मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी पहिल्या महिन्यापासून नव्हे तर गर्भधारणाच्या पूर्वीसुद्धा गर्भिणीने असं वाचन करावं ज्याच्यातून खूप सकारात्मकता मिळेल. धर्मग्रंथांचं वाचन करावं, गीताचं पठण करावं किंवा तुमचे जे काही धर्मग्रंथ असतील त्यांचं वाचन करावं. ही सतत सात्विक मनोवृत्ती जर राहिली तर खूप सारे ताण तणाव तसे पण कमी होत जातात. त्याच्यानंतर अशी सर्जनात्मक काही प्रक्रिया आहेत
जशी आपण ज्याला EQ आणि IQ दोन्ही म्हणतो, त्याला बॅलन्स करणारी काही छोटी छोटी कार्य आहेत ते करावे, जसं की शिवणकाम, विणकाम, चित्रकाम यासारखी सर्जनात्मक प्रवृत्ती ज्याच्यात ताणतणाव खूप कमी होतो. हे करण्यात खूप जास्त वेळ घालावा लागेल तसं पण नाही आहे. जर कोणी वर्किंग वुमन असेल तरी पण 5, 10, 15 मिनटं दिवसातून काढून, प्रवासातून सुद्धा तुम्ही जात येत असताना ऑफिसात तुम्ही क्लासिकल म्युझिक, इंडियन क्लासिकल म्युझिक, कलावतीसारखे राग हे तुम्ही ऐकू शकता. तुम्हाला सुद्धा मानसिक शांतता मिळेल आणि गर्भासाठी पण एक सकारात्मक परिणाम याचा नक्कीच होईल. नक्कीच मला वाटतं. आणि म्हणून आपल्याकडे सुद्धा आपल्याला हे बघायला मिळतं की आपली आजी किंवा पणजी असेल तर पणजी साधारणपणे या गरोदर अवस्थेमध्ये हे तुम्ही म्हणाल तसं की शिवणकाम असेल, विणकाम असेल, हे गोष्टी शिकवल्या जातात आणि मग ती स्त्री हे करू लागते. तर हे खरंच या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. तुम्ही मगाशी म्हणालात तसं की IQ आणि EQ या ज्या दोन संकल्पना आहेत, तर यांविषयी सुद्धा आम्हाला अधिक ऐकायला मिळेल. कारण आजचं असं प्रकार आहे की ज्यावेळेला स्त्री ही नोकरीला जाते त्यावेळेला तिला तितका वेळ देता येईलच असं नाही. मग त्याच्यासाठी आणखीन घरातल्यांचं योगदान काय असावं, तर ह्याच्याही माझ्याकडे यायचं आहे. तर काय सांगाल याविषयी? हो, घरातल्यांचं योगदान आता तर खूपच जास्त महत्त्वाचं आहे. कारण स्त्री खूप सारे कार्य बॅलन्स करत असते. घरातलं काम, बाहेरचं काम, स्वतःची काळजी घेणं, हे सगळं बॅलन्स करत असताना घरातल्या कुटुंबातल्या लोकांच्या त्याला पूर्ण सहभाग, पूर्ण सहकार्य असायला पाहिजे. घरातल्यांनी तिला ही वेळ उपलब्ध करून द्यायला पाहिजे ज्या वेळेमध्ये ती ध्यान, जप हे सगळे प्रक्रिया पूर्ण करू शकते. तिला प्रोत्साहित केलं पाहिजे. जर काही शरीरात असे बदल असताना किंवा काही तिला त्रास होतोय शारीरिक, तर तिची खूप जास्त काळजी सगळ्यांनी मिळून घ्यायला पाहिजे. या सगळ्यातून एक अजून गोष्ट बाहेर येते की जर थोडं पण डिप्रेशन यासारखे प्रॉब्लेम्स दिसले तर काउन्सिलर्स किंवा समुपदेशक यांच्याशी संपर्क साधायला कधीही घाबरू नका. कारण हे पण प्रकार आता खूप कॉमन होत आहेत प्रेग्नन्सीमध्ये आणि पोस्ट डिलिव्हरी टाईममध्ये. तर काउन्सिलिंग हे पण एक खूप महत्त्वाचा याचा भाग आहे. नक्कीच. मला वाटतं आपण पुढे जाणार आहोत, पण एक फोन येतोय तो आपण घेऊया. आपल्याला मंगल आपटे पुण्याहून प्रश्न विचारतात. नमस्कार. हॅलो, मी पुण्यावरून मंगल आपटे बोलते. बोला. मला असं विचारायचं की गर्भसंस्कार करताना की 3ऱ्या महिन्यापासून मुलांवर ते मूल घडत असतं, तर मग ते संस्कार करताना कसे करावेत आणि ओंकारचा जप केला तर म्हणजे ओंकारपासून म्हणजे जर बायकांनी सुरुवात केली तर ते कितपत योग्य आहे. आणि अजून एक विचारायचं होतं की सकाळी उठल्या जास्त करून हा ओंकारचा चालू शकेल का असं मला विचारायचं होतं. नक्कीच. आणि अजून काय त्यांचा प्रश्न आपल्याला समजला की साधारणपणे 3ऱ्या महिन्यापासून मुलाची जडणघडण गर्भात व्हायला सुरू होते. तर त्यांनी विचारलं होतं की ओंकाराचा जप साधारण सकाळी केला तर चालेल किंवा त्याची काय पद्धत असावी, काय सांगाल याविषयी? हो, ओंकाराची किंवा कुठल्याही जपाची जी सर्वात उत्तम वेळ आहे ती सकाळची आहे. सकाळच्या वेळेत सात्विकता वातावरणात नॅचरली खूप जास्त असते. तर हा जप जमलं तर सकाळीच करावा, नाही जमलं तर दिवसभरात कधीही तुम्हाला वेळ मिळाला तुम्ही करू शकता. जप करताना सर्वात मोठा फायदा हा होतो की शरीरात जे काही ताणतणाव आहेत, मनामध्ये जे काही ताणतणाव आहेत ते कमी होतात. आता हे मॉडर्न रिसर्चने प्रूव्ह केलेलं आहे की बाळाला पोषण मिळतं. ही जी प्लासेंटा आहे, प्लासेंटाचं ब्लड सर्क्युलेशन हे ओंकार आणि वेगवेगळे जाप केल्यामुळे सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं. आजच्या काळामध्ये प्रेग्नन्सीमध्ये सर्वात मोठी चॅलेंज येते ती ही येते की प्लासेंटामध्ये ऑब्स्ट्रक्शन होतं, बाळाला पोषण मिळत नाही. तर एवढी सोपी आणि खूप कमी वेळात होणारी ही गोष्ट आहे. तुम्ही 2 मिनटं 5 मिनटं जप करा, ध्यान करा आणि त्याच्याने बाळाचं पोषण एकदम व्यवस्थित होईल आणि बाळाला जे प्रत्येक महिन्याला न्यूट्रिशन्स मिळायला पाहिजे त्या मिळतील. नक्कीच. म्हणजे हे एक माध्यम आहे असं म्हणायला हरकत नाही आणि याद्वारे सुद्धा आपण 5 मिनिटं नक्कीच याच्यासाठी काढू शकतो. या विषयावर मॅडम असंच मार्गदर्शन पुढेही सुरू ठेवणार आहेत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. गर्भसंस्काराचं महत्त्व हातचा सखी सह्याद्रीचा आपला विषय आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत डॉक्टर हर्षा कुलकर्णी मॅडम.
हर्षा मॅडम, आपण आत्ताच मानसिक स्वास्थ्याविषयी बोललो आणि तुम्ही अनेक अशा छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला सांगितल्या. साधं ओंकार आपण इथपासून सुरुवात करू शकतो याविषयी आपण बोललो. आता मला पुढे जाऊन हे विचारायचं आहे की मानसिक स्वास्थ्याबरोबर शारीरिक स्वास्थ्य सुद्धा या 9 महिन्याच्या कालावधीतलं हे महत्त्वाचं आहे. तर साधारण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून याविषयी आपण काय मार्गदर्शन कराल आणि प्रत्येक महिन्यात साधारण दिनचर्या कशी असावी, आहार विहार कसा असावा, काय सांगाल याविषयी? नक्कीच खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. प्रत्येक महिन्यात जसं मी सांगितलं, बाळाची वेगवेगळी वाढ होत असते, अंगप्रत्यंग वेगवेगळ्या पद्धतीने विकसित होत असतात आणि गर्भिणी स्त्रीच्या शरीरामध्ये सुद्धा खूप सारे बदल प्रत्येक महिन्यात होत असतात. तर त्याच्या अनुषंगाने आयुर्वेदात प्रत्येक महिन्यात घ्यायची काही गोष्टी सांगितलेल्या आहे. पहिल्या महिन्यात जसं कळलं तुम्हाला की गर्भधारणा झालेली आहे, तेव्हा तांदळाची खीर किंवा जव किंवा बार्ली ह्याचा सत्तू तयार करावा व गाईच्या तुपातून याचं सेवन करावं. फळ आणि फळांचा रस असा सुपाच्य आहार पहिल्या महिन्यात घ्यावा. दुसऱ्या महिन्यात सांगितलेलं आहे की तुम्ही असा आहार घ्या ज्याच्याने बाळाला रक्त पुरवठा चांगला होईल, तर आयर्नमध्ये रिच असलेले, ज्याच्याने रक्तवाढी होईल असे पदार्थांचे सेवन करावे. तिसऱ्या महिन्यात सात्विक फळं, भाजी, काळ्या मनुका याचं सेवन करावं. ड्रायफ्रूट्समध्ये आल्मंड्स, वॉलनट्स आणि कमळाचे बीज खास करून आयुर्वेदात गर्भधारणेसाठी खूप उपयोगी सांगितलेले आहे. कमळाचे बीज पण पाण्यात भिजत घालून त्याचे सेवन करावं. चौथ्या, 5व्या आणि 6व्या महिन्यात एक मोठा बदल हा होतो की गर्भात हाडांची खूप वाढ होत असते, तर हाडांना पोषण मिळावं असा आहार घ्यावा. त्यासाठी आयुर्वेदात सांगितलेलं आहे 4थ्या महिन्यात खास करून ताजं लोणी 1 चमचाभर रोज गर्भिणीने घ्यावं. 5व्या महिन्यात साजूक तूप किंवा गीर गाईचं तूप 1 चमचा दुधात घालून रोज घ्यावं. शरीरात खूप ड्रायनेस किंवा रुक्षता निर्माण होते 5व्या महिन्यापासून. गर्भाची वाढ आता खूप जास्त होते, पोट चांगलं मोठं दिसायला लागतं, तेव्हा हे तूप घेतल्यावर शरीरात स्नेहन होतं आणि त्वचा, केस या सगळ्यांची काळजी सुद्धा आपोआप घेतली जाते. 5व्या, 6व्या आणि 7व्या महिन्यात तिळाचं तेल हे पूर्ण शरीरावर, पोटावर, पाठीवर आणि पायांवर खूप हळूपणे मसाज करून लावायला सांगितलेलं आहे. 6व्या आणि 7व्या महिन्यात गर्भाच्या मेंदूची वाढ होत असते, तर मेंदूला पोषण मिळेल असा आहार विहार घ्यावा. आयुर्वेदात अशी काही औषधी आहेत जशी ब्राह्मी वगैरे, शंखपुष्पी, तुम्ही नाव ऐकलं असेल, औषधांचं सेवन करायचं. 6व्या 7व्या महिन्यात आपण कुठल्या पद्धतीने हे आचरण करू शकतो किंवा औषधं कुठली तुम्ही सांगाल? पण एक फोन येतोय तो आपण घेऊया आणि मग आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काशीगंगा वाघ जळगावहून प्रश्न विचारतात. नमस्कार. नमस्कार मॅम. नमस्कार. नेहमीप्रमाणे आता आजचा विषय खूप छान आहे आणि माझे 2 किंवा 3 प्रश्न आहे. बोला. प्रेग्नन्सीमध्ये जे नॉनव्हेज खाल्लं जातं मॅम, तर असं म्हटलं जातं की नॉनव्हेज खाणारी लोक थोडेसे अग्रेसिव्ह असतात किंवा पटकन बोलणारे असतात. तर प्रेग्नन्सीमध्ये नॉनव्हेजचं प्रमाण किती ठेवावं आणि दुपारची झोप किती ठेवावी? काही मुलींना दुपारी झोपायची सवय असते, तर मग झोप किती महत्वाची असते प्रेग्नन्सीमध्ये? आणि नेहमीच आपलं रुटीन कसं ठेवायचं प्रेग्नन्सीमध्ये मुलींनी? नक्की. त्यांनी खूप चांगले प्रश्न मला वाटतं विचारले. त्यांचा पहिला प्रश्न होता की मांसाहार हा साधारण गरोदरपणात करावा तर किती करावा आणि त्याचं प्रमाण काय असावं? आपण इथपासून सुरुवात करूया. काय सांगाल याविषयी? आयुर्वेदात असं सांगितलेलं आहे की गर्भकाळामध्ये खूप सात्विक असा आहार घ्यावा. तर सात्विक आहार तो असतो जो आहार घेतल्याच्या आधी आणि घेतल्याच्या नंतर सुद्धा मनात शांतता निर्माण करतो. तर असा आहार घ्यावा ज्याच्याने मनात पण शांतता निर्माण होईल. गर्भिणी अवस्थेत आहार घेत असताना हे लक्षात घ्या की तुम्ही जे काही आहार घेतायत त्याचे आता 4 भाग होत आहेत. जेव्हा गर्भिणी अवस्था नव्हती तेव्हा आहार घेत असताना फक्त एक भाग होत होता की माझ्या शरीराला पोषण मिळत होतं. बरोबर. जर आता गर्भिणी अवस्था आहे तर माझ्या शरीराला पोषण मिळतंय, त्याच्यानंतर बाळाला पोषण मिळतंय आणि आहारातले काही सूक्ष्म भाग आहेत जे गर्भिणीच्या व बाळाच्या मनाला पण पोषण देत आहेत. तर आहार हा फक्त शरीराच्या स्वास्थ्यासाठी नाही पण मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा घ्यावा. अशी आहार किंवा अशी रेसिपीज टाळावी ज्याच्यात
अहिंसा याचा प्रयोग होतोय असं आपल्या वैदिक शास्त्रात सांगितलेलं आहे. तर गर्भिणी अवस्थेत नक्कीच हे लक्षात घ्यावं की जास्तीत जास्त आहार ॲटलिस्ट मेजॉरिटी ऑफ युअर फूड शुड बी सात्विक. नक्कीच. त्यांचा दुसरा प्रश्न झोपेशी संबंधित होता की काही जणांना दुपारी सवय असते झोपायची किंवा आणि आता हे अर्थातच मनात आहे की ज्या कामावर जाणाऱ्या स्त्रिया आहेत, महिला आहेत, त्यांनी गरोदरपणात झोपेचं तंत्र कसं ठेवलं पाहिजे असं आयुर्वेद सांगतं. काय सांगाल? येस, गरोदरपणात काही हॉर्मोनल चेंजेस होतात शरीरामध्ये आणि झोपेची पूर्ण जी सायकल आहे ती चेंज होते कधी कधी. मग रात्री योग्य वेळी झोप लागत नाही. आयडियली म्हणजे तुमची दिनचर्या आयडियली अशी असायला पाहिजे की तुम्ही लवकर झोपता, 9:30-10 वाजता तुम्ही झोपता आणि सकाळी लवकर उठता. सकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचं एक स्वतःचं महत्त्व आहे. परंतु जर झोपच येत नसेल रात्री तर गर्भिणीने काय करावं? तर जर ती घरी असेल आणि झोपणं शक्य असेल तर अशा वेळी झोपायला सांगितलेलं आयुर्वेदात जेव्हा तिने जेवण घेतलेलं नाहीये, म्हणजे पोटात काही नाहीये, त्यावेळेस ती झोपू शकते. आणि किती झोपावं? जर रात्री तुम्हाला 8 तासाची नेहमी झोप लागते आणि 2 तास झोप कमी झाली आहे तर दिवसाच्या काळात तुम्ही 1 तास, 2 तासाच्या अर्ध 1 तास न जेवता उपाशी पोटी तुम्ही झोपू शकता. मग जेवणाच्या आधी तुम्ही झोप घेऊ शकता किंवा जेवण पचन झाल्यानंतर तुम्ही झोप घेऊ शकता. पण जेवून जर लगेच झोपलात तर जे काही तुम्ही जेवलेलं आहे त्या सगळ्याच पदार्थांचं जे न्यूट्रिशन आहे ते तुम्हाला ॲब्झॉर्ब होणार नाही, शरीरात डायजेशन होणार नाही आणि मग ते बाळापर्यंत सुद्धा पोचणार नाही. तर हे झोपेचं तंत्र थोडंसं या काळात सांभाळायला हवं. आता मी पुन्हा मागच्या आपल्या प्रश्नाकडे येते की तुम्ही आम्हाला सांगत होतात की ब्राह्मीचा आपण उल्लेख केला होता, तर त्या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया. आपण 6व्या-7व्या महिन्यापर्यंत आलो होतो की तिळाचं तेल आणि त्याचा हलकासा मसाज द्यायला हवा. इथून पुढे काय सांगाल? हो, तर 6व्या महिन्यात एक खूप महत्त्वाची गोष्ट ही होते की मेंदूचा खूप विकास होतो. आपलं ब्रेन हे न्यूरल पाथवेजने बनलेलं असतं. जे काही आपण शिकतो हे सगळंच न्यूरल पाथवेजने आपण शिकतो. तर हे न्यूरल पाथवेज आता खूप मोठ्या फ्रिक्वेन्सीने आपल्या शरीरात, बाळाच्या शरीरात तयार होत असतात. तर 6व्या महिन्यात ब्राह्मी, शंखपुष्पी यासारखी मेंदूला पोषक अशी औषधी सेवन करायला सांगितलेलं आहे. आता बाळ जिथे आतमध्ये गर्भात आहे तिथे खूप सारं पाणी असतं, एम्निओटिक फ्लुइड आपण म्हणतो. या फ्लुइडच्या पोषणासाठी आणि बाळाला उत्तम प्रकारचे फॅट्स आणि प्रोटीन्स मिळावे म्हणून अजून एक गोष्ट सांगितलेली आहे ती आहे दह्यावरची साय. तर ताजं दही लावलेलं असेल गाईच्या दुधाचं, त्याच्यावरची जी साय आहे ती 6व्या महिन्यात घ्यायला सांगितलेली आहे. तुम्हाला माहिती असेल की आपलं मेंदू जे आहे ती कशाने बनलेलं आहे? पूर्ण फॅट्सने बनलेलं आहे. तर चांगल्या प्रकारची फॅट्स ही उपलब्ध व्हावी म्हणून दह्यावरची साय ही आपण 6व्या महिन्यात घ्यावी. 7व्या महिन्यात आता हाडांचा खूप जास्त विकास होणार आहे म्हणून शिंगाडा, कमलबीज, काळ्या मनुका ह्यासारख्या गोष्टी सेवन कराव्यात. 8व्या व 9व्या महिन्यात आता बाळाचं पोषण किंवा विकास खूप झालेला असतो. आता एक गोष्ट विकसित व्हायची बाकी असते ती असते लंग्स. तर 8व्या महिन्यात खास करून लंग्सला चालना मिळावी. जर थोडाही आधी जन्म झाला बाळाचा तर त्याची पोषणता व्यवस्थित व्हावी, त्याच्यासाठी बला, गोखरू यासारख्या औषधांचं सेवन करायला आयुर्वेदात मार्गदर्शन आधीपासून दिलेलं आहे. 9व्या महिन्यात आता सगळीच तयारी असते ती जन्मासाठी. तर 9व्या महिन्यात गाईचं तूप गाईच्या दुधात घालून 2 वेळा दिवसातून सकाळ संध्याकाळ घ्यायला सांगितलेलं आहे. त्यासोबतच व्यायाम व इतर गोष्टीही आहेत त्या आपण पाळायला पाहिजेत. तर गर्भाची जन्म व्हायची प्रक्रिया खूपच सरळ होते. हे मासानुमासिक प्रयोग हे आयुर्वेदाचा खूप एक मोठा पार्ट आहे. चरक संहिता, सुश्रुत संहिता यासारखी पुराण आपली जी आयुर्वेदाची ग्रंथ आहेत त्याच्यात आवर्जून या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि आम्ही एवढ्या वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये बघतोय की याचा खूपच जास्त फायदा लोकांना होतोय. नक्कीच, आणि हा फायदा आपल्याला करून घ्यायला हवा या शास्त्राप्रमाणे. आपल्याला एक फोन येतोय तो घेऊया. रुपाली इंगोले आपल्याला प्रश्न विचारतात यवतमाळहून. नमस्कार. नमस्कार रुपालीजी. हॅलो हॅलो.
मॅम जे आपण गर्भपिशवी प्रॉपर्टी बसवतो हॅलो, प्रश्न विचारा. मॅम आपण गर्भपिशवी प्रॉपर्टी बसवतो तर त्याच्यावर मास येऊ शकतं का? काही साईड इफेक्ट होऊ शकतं का? काय सांगाल याविषयी, काय मार्गदर्शन कराल? प्रश्न ऐकू येत नाही. पुन्हा एकदा प्रश्न विचाराल का? कॉपर्टीवरती मास येऊ शकतं का असा त्यांचा प्रश्न आहे. कॉपर्टीवरती मास येऊ शकतं का असा प्रश्न आहे. नाही. बरं बरं. हा प्रश्न कुठल्या एका गायनेकोलॉजिस्टला विचारण्यासारखा आहे, आपल्या नक्कीच. विषयाशी संबंधित नाही. नक्कीच नक्कीच याविषयी गायनेकोलॉजिस्ट कडून, प्रसूती तज्ज्ञाकडून आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळेल. आता आपण पुन्हा आपल्या प्रश्नाकडे येऊया. आता तुम्ही उल्लेख केलात की अनेक ग्रंथांमध्ये हे सगळं लिहिलेलं आहे. तर साधारण या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये मगाशी तुम्ही म्हणलात तसं की आपण जे साहित्य वाचलं पाहिजे किंवा संगीत ऐकलं पाहिजे, तर मी याच्याकडे येते की साधारण नोकरी करणाऱ्या स्त्रीने ह्याच्यासाठी वेळ कसा काढला पाहिजे आणि कुठल्या प्रकारचं साहित्याचं वाचन केलं पाहिजे, कुठल्या प्रकारचं संगीत ऐकलं पाहिजे, काय सांगाल याविषयी? भारतीय क्लासिकल संगीत जे आहे त्याच्यात वेगवेगळे राग आहेत आणि प्रत्येक या रागाचे शरीराच्या वेगवेगळ्या तत्वांवरती परिणाम असतो. प्रत्येक महिन्यात काही शरीरातले तत्व वाढत किंवा कमी होत असतात, जसं की जल महाभूत आहे किंवा पृथ्वी महाभूत आहे. वेगवेगळ्या महिन्यानुसार खूप साऱ्या संगीत तज्ज्ञांनी याच्यावर रिसर्च केलेला आहे आणि ते प्रत्येक गर्भिणीच्या अवस्थेनुसार त्याचं मार्गदर्शन करतात. तर संगीत तज्ज्ञ जे आत्ता आपण म्युझिक थेरपी ज्याला म्हणतो, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही जाणून घेऊ शकता की तुमच्या प्रकृतीला, बाळाच्या प्रकृतीला व बाळाच्या विकासासाठी कुठल्या प्रकारचं म्युझिक आणि म्युझिक ऐकायला वेळ द्यावा लागत नाही, कारण तुम्ही कुठेही कधीही ऐकू शकता. जर बसून एका जागी ऐकलं तर उत्तम, नाहीतर तुम्ही प्रवासात सुद्धा, जाता येताना, घरातलं काम करताना सुद्धा म्युझिक ऐकू शकता. नक्कीच. ह्या सोबतच साहित्य. तर साहित्य वाचन असं असायला पाहिजे जे खूपच सकारात्मक असेल, मनाला परत शांतता व समता देईल. तर गीतासारख्या ग्रंथाचं किंवा तुमच्या धर्मग्रंथांचं वाचन करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोठे जे लीडर्स आहेत त्यांचे चरित्रांचं वाचन करा. तुम्ही साधू संत यांच्या चरित्रांचं वाचन करा. तुमच्या घरात किंवा कुटुंबात जे तुमचे गुरु आहेत त्यांच्या चरित्रांचं वाचन करा. यातून खूप प्रेरणा आणि खूप मोटिवेशन मिळेल. कधी कधी गर्भावस्था ही खूप चॅलेंजिंग पण होते. या चॅलेंजेसमधून जायला तुम्हाला खूप सरळ मार्गदर्शन सुद्धा या ग्रंथातून मिळेल. जेव्हा मी ऋषिकुल विद्यालयामध्ये काम करत होते तेव्हा फर्स्ट स्टँडर्डचा एक मुलगा होता, जी स्मृती एवढी स्ट्रॉंग होती की फर्स्ट स्टँडर्डचा मुलगा 5-6 पानांचं कविता, एवढी मोठी कविता ती पटापट न बघता बोलत होता. मी त्यांच्या आई वडिलांना विचारलं की तुम्ही गर्भावस्थेत काय केलं होतं. गर्भिणी अवस्थेत त्या मातेने खूप मोठं कुटुंब होतं, खूप जबाबदाऱ्या होत्या, वेळ जास्त मिळत नव्हता, पण ती रोज भगवद्गीता वाचत होती आणि रोज रामरक्षा स्तोत्र याचा पाठ 2 ते 3 वेळा करत होती आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या बाकी वस्तू फॉलो करत होती. तर फक्त एवढं केल्याने सुद्धा खूप फायदा मिळतो. याऐवजी तुम्ही जरी IQ वाढवण्याचे प्रश्न कुठलं साहित्य वाचावं, तर अशी खूप सारी पुस्तकं अवेलेबल आहे ज्याच्यात कोडी, गणित, वैदिक मॅथ्स यासारखी पॉझिटिव्ह साहित्य ज्याच्यात तुमचा वेळ काही सकारात्मक आणि सर्जनात्मकरित्या जातोय. जेव्हा आपण नुसतं जे काही येत आहे TV चॅनलवरती न फिल्टर करता बघतो, म्हणजे हे विवेक ठेवून की ह्या गोष्टींचा सकारात्मक परिणाम माझ्या मनावर होतोय की नाही, तरच त्या गोष्टीचा सकारात्मक परिणाम बाळावर सुद्धा होईल. बाळाचं मन हे मातेच्या मनाशी एवढं निगडीत असतं की एका क्षणात तिच्या ज्या काही भावना आहेत त्या बाळाला पोहोचत असतात. तर हे फक्त तिनेच नाही पण कुटुंबातल्या सगळ्यांनी ही काळजी घ्यायची आहे. तिच्या समोर कुठलं साहित्य येत आहे, तिच्या समोर कुठल्या चित्रपट येत आहेत, ही काळजी सगळ्यांनीच घ्यायची आहे. ओके, खूप छान मॅडम, आपण चांगलं मार्गदर्शन करतायत. कारण त्या एकट्या सखीची ही जबाबदारी नाही, तिच्या घरच्यांचंही योगदान या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊया. आपल्याला नंदिनी जी प्रश्न विचारतायत. नमस्कार, जालन्याहून. नमस्कार.
हा नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम प्रश्न माझा विचार. प्रेग्नन्सीच्या काळात माझा बीपी वाढतो. पहिल्या वेळात पण बीपी वाढला, त्यामुळं बाळ 5व्या महिन्यातच मला अबॉर्शन करायला लागलं सिझेरियन करून. आणि सेकंड टाइम पण 2 मंथ्स झाले तर बाळाचे हार्टबीट्स आले नाही. त्याच्यासाठी माझा प्रश्न होता की काय करू शकतो की नेहमी बीपीचा प्रॉब्लेम येतो. बर, त्यांचा प्रश्न असा होता की 5व्या महिन्यामध्ये त्यांचं बीपीचं वाढल्यामुळे बाळ दगावलं गेलं आणि दुसऱ्या वेळेला सुद्धा हार्टबीट्स जाणवले नाहीत. तर असं पुन्हा होऊ नये म्हणून साधारण आधी काय काळजी घ्यायला हवी, काय सांगाल याविषयी? आता हे आपण जाणून घेऊया, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आजचा विषय आहे गर्भसंस्काराचं महत्त्व आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत डॉक्टर हर्षा कुलकर्णी मॅडम. ब्रेक पूर्वी आपल्याला नंदीजींनी प्रश्न विचारला होता, तर त्या संदर्भात काय मार्गदर्शन कराल? कारण आपण आपल्या मागच्या विवेचनात असं म्हणाला होतात की ही जी गर्भधारणा आहे ती होण्यापूर्वी सुद्धा मातापित्यांना काही काळजी घ्यायला हवी की जेणेकरून त्याचा विपरीत परिणाम कुठे घडणार नाही. तर त्यांच्या प्रश्नाला काय उत्तर द्याल आपण? हो, नक्कीच. गर्भसंस्कार ही संकल्पना फक्त गर्भिणी अवस्थेत नाही, परंतु गर्भधारणेच्या आधीसुद्धा लागू होते. गर्भधारणेच्या आधी साधारण 3 ते 6 महिने माता व पिता दोघांनी काही जीवनशैली, आहार व विहार याच्यात बदल करावा. खूप उत्तम स्वास्थ्य राहील अशी जीवनशैली. काही कारणानुसार जर गर्भपात झाला असेल आधी, तर त्या कारणाची पूर्ण पडताळणी पण झाली पाहिजे. असं परत परत का होतंय, तर याच्यात एक मेडिकल आस्पेक्ट पण आहे. त्याच्यासाठी गायनेकोलॉजिस्टचं मार्गदर्शन घ्यावं. परंतु जर बीपी वाढलं किंवा जर हार्टबीट झाले नाही, तर शरीरात काही दोष आहेत आणि त्याच्यामुळेच हे झालेलं आहे. तर आयुर्वेद शास्त्रात याच्यासाठी शरीरातले दोष कमी करण्यासाठी पंचकर्म हा उपचार सांगितलेला आहे. तर तुम्ही योग्य वैद्यांच्या सल्ल्यानुसार पंचकर्म उपचार दोघांनी, माता व पिता दोघांनी करून घ्यावा. व त्याच्यानंतर काही न्यूट्रिशियस किंवा टॉनिक औषधी सांगितलेल्या आहेत, ज्याच्याने गर्भाशयाला पोषण मिळेल आणि या बाधा नेक्स्ट टाइम टळू शकतील. तर यांचा प्रयोग नक्की करावा. मला वाटतं ही पंचकर्म चिकित्सा आपल्यालाही खूप लागू होणारी आणि तसंच ती गर्भावस्थेत सखीला सुद्धा उपयोग पडणारी आहे. ह्याच्याविषयी आत्ताच मॅडमने आपल्याला सांगितलं. आता मॅडम, मला पुढच्या प्रश्नाकडे यायचं आहे की मी माझ्या सुरुवातीच्या प्रस्तावनेमध्ये अभिमन्यूचं उदाहरण दिलं होतं, जे अनेक ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं. तर या उदाहरणा व्यतिरिक्त अशी आपल्याकडे काही उदाहरणं आहेत का, आणि त्यातून आपल्याला काय शिकता येईल या गर्भसंस्काराच्या बाबतीत, काय सांगाल? हो, अभिमन्यूचं एक उत्तम आणि प्रचलित उदाहरण आहे. या प्रत्येक उदाहरणातून आपल्याला काही खूप चांगलं शिकायला मिळतंय. अभिमन्यूच्या उदाहरणातून आपण शिकतोय की बाळ गर्भात असताना सुद्धा शिकत असतं. अभिमन्यूचा जन्म जेव्हा झाला तेव्हा वातावरण कसं होतं, युद्धाचं वातावरण होतं. ते वातावरण ॲब्झॉर्ब त्याने केलं आणि त्याच्यामुळे तो वीर योद्धा झाला. तर जसं वातावरण गर्भिणीच्या अवतीभोवती असेल तशी पर्सनॅलिटी किंवा तसं व्यक्तिमत्व त्या बाळाचं घडून येईल. आणि हे बऱ्याचदा नंतर पण अनेक उदाहरणांमधून आपल्याला समजता येतं. एक अप्रचलित उदाहरण आहे ते भक्त प्रल्हाद यांचं. भक्त प्रल्हादची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण भक्त प्रल्हादाचा जेव्हा जन्म झाला नव्हता आणि जेव्हा त्या मातेच्या उदरात होते, तेव्हा ती माता कुठे होती? कयाधू माता जी होती ती हिरण्यकश्यपूच्या राजमहालात नव्हती. तिला जावं लागलं होतं आणि एका आश्रमात तिला राहावं लागतं. त्या ऋषींच्या आश्रमाचं वातावरण असं सात्विक आणि शांत होतं, त्याच्यामुळे भक्त प्रल्हाद हा भक्तपणे आला. तसंच एक उदाहरण कमी प्रचलित सांगायचं तर मार्कंडेय पुराण याच्यामध्ये एक उदाहरण आहे राणी मदालसा यांचं. राणी मदालसा काही संजोग असे झाले की ती मृत्युमुखी जाऊन ती परत आली. ह्यामुळे तिला जीवनाशी वैराग्य झाला. नंतर परत राणी बनल्यानंतर तिने 4 संतानांना जन्म दिला. पहिली 3 संतानं होती. तिचा संकल्प होता की मला त्यांना वैराग्याकडेच घेऊन जायचं आहे. तर पहिली 3 संतान जन्मात आली, मोठी झाली आणि वैराग्याकडे गेली. 4थं संतान जन्मात येताना
राजाने म्हटलं की मला एक तरी संतान दे जे माझा राज सांभाळेल. तर तिने म्हटलं ठीक आहे, आता मी असा संकल्प करते की माझं चौथं संतान आहे ते राजा बनेल. आणि चौथ्या संतानानं त्याने राजा बनवलं, पण अशी ट्रेनिंग दिली होती की राजा बनल्यानंतर सुद्धा मोठ्या वयात मग त्याने वैराग्य एक्सेप्ट केला. तर हे गर्भसंस्काराचं महत्त्व आपल्याला कळतं आणि याच्यावरून संकल्पाचं महत्त्व आपल्याला कळतं. एखादा बिझनेस सुरू करताना सर्वात पहिला आपण काय करतो, एक संकल्प घेतो की मला या स्टेजवर पोचायचं आहे. तसंच माता आणि पिता दोघांनी एक संकल्प घेतला पाहिजे की मला माझ्या बाळामध्ये या सद्गुणांचा विकास करायचा आहे. आणि या संकल्पानुसार मग एक स्टेप बाय स्टेप तुम्ही त्याला प्रत्यक्षी जाऊ शकता. एक अजून छोटंसं एक्झाम्पल गर्भसंस्काराचं आहे ते जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या. आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज लहानपणी त्यांनी खूप साऱ्या कथा ऐकल्या होत्या जिजामाताकडून, परंतु जेव्हा गर्भधारणेच्या पूर्वी सुद्धा जिजामाता या त्यांच्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली खूप साऱ्या धर्मग्रंथांचं, रामायण महाभारत यांचं वाचन करत होती. आणि त्यांनी ज्या वॉरफेअर्स होत्या, ज्या युद्धकला होत्या, स्वतः पण शिकून घेतल्या होत्या. मग तुम्ही जे काही शिकताय आता त्याचा परिणाम बाळावर नक्की होतोय हे आपल्याला कळतं. आणि एक अजून एक्झाम्पल आहे वर्धमान भगवान श्री महावीर यांचं उदाहरण आपल्याला हे शिकवतं की माता आणि बाळाचा संबंध किती जवळचा असतो. आणि बाळ हे गर्भात असताना सुद्धा संकल्प करू शकतो. बाळ गर्भात असताना सुद्धा पुढच्या जीवनाची कल्पना पण करू शकतो. जेव्हा ते गर्भात होते तेव्हा त्यांची जी हालचाल होती त्याच्यामुळे मातेला कष्ट होत आहेत. आणि हे कष्ट जसे मातेला झाले लगेच त्यांना पण ते जाणीवात आले. आणि हे जाणीवात आल्यामुळे त्यांनी ती हालचाल बंद केली की माझ्यामुळे माझ्या मातेला त्रास होतोय. त्यांनी सगळी हालचाल थांबवली आणि माता खूपच दुखी झाली, माझ्या बाळाला काय झालंय या चिंतेची जाणीव सुद्धा त्यांना झाली. आणि लगेच ही जाणीव झाल्यामुळे त्यांनी परत हालचाल सुरू केली. आणि त्या क्षणी त्यांनी संकल्प केला की जोपर्यंत माझे माता पिता आहेत तोपर्यंत मी कधीच त्यांना त्रास होणार नाही, हा संकल्प मी आज करतोय. तर गर्भ आतमध्ये पण एवढा विचार करू शकतो किंवा आसपासच्या वातावरणाला ॲब्झॉर्ब करू शकतं. जे काही बाहेर तुम्ही बोलत असता, ऐकत असता, खात असता ते सगळंच ते वातावरण जे आहे ते आतमध्ये पूर्णपणे सिंक इन होत असतं. खरं. गर्भिणी प्रत्येक क्षणी स्वतःच्या पंचेंद्रियांची जी काही उपयोग करते त्याचा परिणाम गर्भावर होत असतो. तर ही सगळीच उदाहरणं आपल्याला हे शिकवून जातात. नक्कीच. मला वाटतं इतिहासातले खूप संदर्भ आणि उदाहरणं आपण दिलीत की ज्याच्यातून खरंच गर्भसंस्काराचं महत्त्व आपल्या लक्षात आलं असेल. साधारण या 9 महिन्याच्या कालावधीत प्रत्येक महिला जी गरोदर आहे ती काय खाते, काय पिते, काय ऐकते, ह्या सगळ्याच गोष्टी तिच्या या गर्भावर परिणाम करत असतात. ह्या विषयावर मॅडम असंच मार्गदर्शन पुढेही सुरू ठेवणार आहेत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. गर्भसंस्काराचं महत्त्व या विषयावर आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर हर्षा कुलकर्णी. मॅडम, आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय, तो आपण लगेचच घेऊया. सजरी गेडा चंद्रपूरहून आपल्याला प्रश्न विचारताय. नमस्कार. 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 प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न असा होता की गर्भधारणेमध्ये माझं 6 मंथ सुरू आहे, तर मला कोणत्या प्रकारचे साहित्य वाचावे? बर. कुठल्या प्रकारचं साहित्य वाचावं असा त्यांचा प्रश्न आहे, काय सांगाल? हो, गर्भिणी अवस्थेत आपण म्हटलं तसं धर्मसाहित्य वाचावं व महान पुरुषांची चरित्रे वाचावी. तुमचे जे काही धर्मग्रंथ असतील किंवा त्याच्यात जे काही श्लोक असतील ते परत परत वाचावेत किंवा त्यांचं परत परत उच्चारण करावं. तुम्हाला जर कथा वगैरे वाचायच्या असतील तर अशा कथा वाचाव्यात ज्याच्यात खूप सकारात्मकता आहे. नकारात्मक गोष्टी या काळात नक्कीच टाळाव्यात.
काही मनोरंजनसाठी तुम्हाला जर वाचायचं आहे किंवा बघायचं आहे तर आधी ते दुसऱ्यांनी बघितलं पाहिजे की हे कसं आहे आणि नंतरच गर्भिणी स्त्रीला ते दिलं पाहिजे. आणि मला वाटतं याच्यात घरच्यांचं योगदान आहे की घरच्यांनी आधी ते पारखून घेऊनच मग आपल्या या सखीपर्यंत ते पोहोचवलं पाहिजे. आता मला प्रश्न मॅडम हा विचारायचा आहे की गर्भसंस्काराचं महत्त्व सांगणारे किंवा गर्भसंस्कार शिकवणारे काही कोर्सेस होतात, ते ऑनलाईन असतात, ऑफलाईन असतात. तर साधारण ह्या कोर्सच्या माध्यमातून हे गर्भसंस्कार कसे शिकवले जातात ह्याविषयी काय सांगाल? हो, गर्भसंस्कारात ते खूप सारे कोर्सेस वेगवेगळ्या संस्था आणि वेगवेगळे डॉक्टर्स चालवत असतात. तर आमच्या गर्भसंस्काराच्या कोर्सेसमध्ये आम्ही एक टीम डेव्हलप करतो साधारणतः. त्याच्यात आयुर्वेदातले तज्ज्ञ असतात, त्याच्यात गायनेकोलॉजिस्टसुद्धा असतात, त्याच्यात फिजिओथेरपिस्ट असतात, न्यूट्रिशनिस्ट असतात आणि हे सगळेच तज्ज्ञ आपापल्या विषयाचं मार्गदर्शन दाम्पत्यांना देत असतात. न्यूट्रिशनिस्ट त्यांना हे समजावून सांगत असतात की कुठल्या महिन्यात कुठला पदार्थ खावा आणि त्यांची कधीतरी काही कमतरता आहे, हिमोग्लोबिन कमी किंवा प्रोटीन कमी, तर त्याच्यासाठी काय घेऊ शकतात. फिजिओथेरपिस्ट किंवा योगचे मार्गदर्शक असतात, ते त्यांना ध्यान, योगासनं, वेगवेगळ्या एक्सरसाइजेस कधी कराव्यात आणि कधी टाळाव्यात यासाठी मार्गदर्शन देत असतात. तर साधारणतः 9 महिन्याच्या काळात आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हे क्लासेस होत असतात आणि गर्भिणी माता व पिता नेहमी या संपर्कात असल्यामुळे त्यांना हे कंटिन्युअस मोटिवेशन असतं की हे सगळं फॉलो करावं. ऐकलं खूप जातं पण फॉलो कधी होतं? मी एकदा जर ऐकलं तर कदाचित फॉलो होणार नाही, परंतु या क्लासेसच्या माध्यमातून हे नेहमी माझ्या प्रॅक्टिसमध्ये येतं आणि फॉलो होतं आणि त्याचा फायदा भरपूर दाम्पत्यांना होतो. नक्कीच. आता मला पुढे हा प्रश्न विचारायचा आहे की एकंदरच या गर्भसंस्काराचं महत्त्व लक्षात घेता अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या या 9 महिन्याच्या कालावधीत टाळल्या पाहिजेत आणि अशा कुठल्या गोष्टी आहेत की या ज्या 9 महिन्याच्या कालावधीत केल्याच पाहिजेत? तर हे डूज आणि डोंट्स करावे आणि न करावे असं आम्हाला काही सांगाल का? गर्भिणीचं शरीर जे आहे आयुर्वेदात सांगितलेलं आहे एक मातीचा घडा, तुम्ही तेलाने पूर्ण भरलेला आहे आणि तुम्हाला तो घडा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर न्यायचा आहे. तुम्ही किती काळजीने हे कार्य पूर्ण कराल तेवढ्या काळजीने गर्भिणीची सगळी व्यवस्था झाली पाहिजे. तर ह्याच्यात काही कॉमन गोष्टी ज्या टाळायला पाहिजे, अतिश्रम, खूप जास्त आणि फास्ट एक्सरसाइजेस हे सोडून तुम्ही स्लो जे होतात ते योगासनं, स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस, पेल्विक फ्लोर एक्सरसाइजेस हे शिकून घ्या आणि हे रोज 15 मिनटं 20 मिनटं हे करा. चालणं हे खूप महत्त्वाचं आहे गर्भिणीच्या काळात. तर या काळात 20 ते 15 मिनटं मॅक्सिमम तुम्ही एका वेळेस चाला. असं नाही की 1 तास 2 तास तुम्ही वॉक करताय. काही वजन जे आहे गेन होणारच आहे गर्भिणी अवस्थेत, हे पण एक्सेप्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. जर या अवस्थेत 8 ते 10 किलो वजन 9 महिन्यात नाही वाढलं तर खूप सारी कमतरता बॉडीमध्ये येऊ शकते. तर वेट लूज करण्यासाठीचा जो डाएट आहे तो अजिबात या काळात करायचा नाही आहे. पण बऱ्याच वेळेस पौष्टिक आहार घ्यायचा म्हणून खूप सारं साखरेचं किंवा स्वीट्सचं प्रमाण डाएटमध्ये वाढतं आणि आपण आज बघतोय की डायबिटीज हे प्रेग्नन्सीमध्ये एक खूप कॉमन प्रॉब्लेम झालेले आहे. तर डायरेक्ट साखर याचा उपयोग कमीत कमी ठेवावा. जसं झोपण्याचा प्रश्न होता तर रात्री जेवढं होईल शक्य होईल तेवढं लवकर झोपावं आणि सकाळी लवकर उठावं. याच्यामुळे हॉर्मोन्समध्ये एक बॅलन्स बनून राहील. दिवसभरात जर झोप किंवा विश्रांती घ्यायची असेल तर ती रिकामा पोटी घ्यायची. पूर्ण शरीरावर कधी कधी पेन होतं, बॉडी पेन होतं, पण तेलाने मसाज किंवा मालिश या 9 महिन्याच्या काळात टाळायला पाहिजे. या 9 महिन्याच्या काळात जर मसाज किंवा मालिश करायची असेल तरी जर 1-2 मिनटं फक्त तेल लावून सोडून देणं, ही प्रक्रिया अशीच केली पाहिजे. असात्विक आहार विहार कम्प्लिटली टाळायला पाहिजे. रात्रीच्या काळात खूप उशिरा एक्सरसाइजेस किंवा श्रम करणं हे पण टाळायला पाहिजे. नक्कीच. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं भान ठेवायला हवं की हे करावं आणि हे करू नये. आता मला खरं तर विषय मोठा आहे पण तरी एक जाता जाता प्रश्न हा विचारायचा आहे की साधारण गर्भसंस्काराचा आपण ज्यावेळेला विचार करतो तेव्हा त्याच्या विविध पैलूंचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो.
तर साधारण हे पैलू कुठले आहेत आणि त्याचा प्रभाव कसा दिसतो हे अगदी थोडक्यात सांगा. गर्भसंस्काराचा प्रभाव 2 पातळींवर दिसून येतो, एक वैयक्तिक आणि एक सामाजिक. वैयक्तिक पातळीवर याचा प्रभाव हा असतो की शरीराचं स्वास्थ्य जे आहे ते उत्तम राहतं, गर्भिणीचं सुद्धा आणि बाळाचं सुद्धा. प्रत्येक मातापिताला ही अपेक्षा असते की माझं बाळ खूप स्वस्थ व्हावं. त्याच्यासाठी जन्मानंतर आपण खूप काही करत असतो, पण जन्माआधी सुद्धा जर आपण गर्भसंस्कार पाळलं तर बाळाचं स्वास्थ्य, इम्युनिटी आधीपासूनच स्ट्रॉंग होते. दुसरा जो महत्त्वाचा फायदा होतो तो होतो मानसिक स्वास्थ्य आणि बुद्धिमत्तेवर. गर्भाची बुद्धिमत्ता किंवा IQ हे गर्भसंस्कार केल्यामुळे वाढते. प्रत्येक मातापिताला ही पण अपेक्षा असते की माझं बाळ खूप IQ बुद्धिमान व्हावं आणि त्यासाठी प्रयत्न जो आहे तो गर्भावस्थापासून सुरू करू शकता. गर्भावस्थात केलेले प्रयत्न खूप थोड्याशा प्रयत्नांमध्ये खूप मोठा यश हा आपल्याला प्राप्त करून देतात. तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे आध्यात्मिक फायदा. कारण आपण सात्विक जीवनशैली जगतोय, कारण आपण धर्मग्रंथांचं वाचन करतोय, ही आध्यात्मिकता आपल्यात रुजते आणि ही आध्यात्मिकता वातावरणात तयार होते आणि या वातावरणात जन्मात आलेलं मूल हे खूप तेजस्वी आणि आध्यात्मिकच असतं. तर प्रत्येक कुटुंबात जर हे सगळं फॉलो झालं तर समाजात याचा नक्की फायदा होईल. पूर्ण समाज हा असा निर्माण होईल ज्याच्यात स्वास्थ्य असेल, बुद्धिमत्ता असेल आणि आध्यात्मिकता असेल. जी निकोप आपण म्हणतो ते अर्भक जन्माला येण्यासाठी हे सगळं गर्भसंस्काराचं महत्त्व इतकं विशेष आहे. अगदी जाता जाता थोडक्यात सखीना अगदी काय सांगायचं असेल तर काय सांगाल, एक संदेश काय द्याल या निमित्ताने? हो, सगळीच दर्शकं खास करून जे आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर्स हे कार्यक्रम बघतायत त्यांना एक माझी ही खास विनंती आहे की गर्भसंस्कार काय आहे ते जाणून घ्या, समजून घ्या आणि तुमच्या अवतीभोवती जे काही दाम्पत्य आहेत त्यांना ह्याची शेअरिंग करा, त्यांना हे जाण करून द्या. जर प्रत्येक कुटुंबात हे गर्भसंस्काराचं महत्त्व कळलं आणि लोकांनी ही जीवनशैली पुन्हा एकदा नेहमीच्या जीवनात पार केली तर हे पूर्ण समाज आणि पूर्ण देश, पूर्ण विश्वसुद्धा एक कल्याणाच्या पथावर जाईल आणि त्याच्यात आपण सहभागी होऊ. नक्कीच. खरंच आपण म्हणालात तसं की प्रत्येक आई वडिलांना आपलं मूल जन्माला आल्यानंतर अनेक गोष्टी करायच्या असतात, त्याचीही स्वप्न त्यांनी रंगवलेली असतात आणि ते प्रत्यक्षात आणतातही. पण या गर्भसंस्काराचं साधारण 9 महिन्यातलं हे जर पथ्य सांभाळलं, या पद्धतीने आपण वागलो तर त्याचा मॅडम म्हणाला तसं की प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा परिणाम हा त्या गर्भावर होत असतो आणि त्याच्यामुळे सर्व कुटुंबाने याची एक काळजी घेऊन या पद्धतीने कसं वागावं, कसं वागू नये याविषयी सुद्धा आपल्याला डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळालेलं आहे. तर याचं एक भान ठेवलं पाहिजे, तरच ही येणारी पुढची जी पिढी आहे ती निकोप, निरोगी आणि स्वस्थ अशी चांगल्या पद्धतीने जन्माला येऊ शकेल. मॅडम, खूप छान आपण सगळंच मार्गदर्शन केलं. बरेच मुद्दे आपण या भागात वेगवेगळ्या माध्यमातून चर्चेले, अनेक प्रश्न सुद्धा आले. आपल्याला सुद्धा हा विषय कसा वाटला हे आम्हाला नेहमीप्रमाणेच प्रतिक्रिया देऊन आठवणीने कळवत राहा. मॅडम, तुम्ही तर वेळात वेळ काढून इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं, इतक्या छान गप्पा आमच्याशी मारल्यात, त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. तुमच्या सगळ्यांचा खूप आभार, धन्यवाद. नक्कीच आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आत्ता निरोप घेते. नमस्कार.